कोलकाता येथील निवासी महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या केलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी पुण्यातील ससूनमधील 500 डॉक्टर आज 13 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू असणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलक डॉक्टरांनी दिली आहे। फक्त इथेच नसून तर पूर्ण देशभरात हा संप पुकारण्यात आलेला आहे। तर ह्यांच्यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत। पहिली मागणी आमची अशी आहे की ह्या कृत्याची CBI चौकशी व्हावी आणि याचं एक ओपन आणि ट्रान्सपरंट इन्व्हेस्टिगेशन व्हावं। दुसरी आमची मागणी अशी आहे की इतर मेडिकल कॉलेजेसमध्ये व हॉस्टेल्समध्ये ज्या काही त्रुटी आहेत आणि सिक्युरिटीच्या हिशोबाने पण ज्या काही त्रुटी आहेत त्या लवकरात लवकर दुरुस्त करण्यात याव्या, ज्या कारणाने पुढे भविष्यामध्ये असे कोणतेही कृत्य होणार नाही। ससूनमध्ये खरं तर तुम्ही किती जण संपावर आहात आणि आत्ता जर काय परिस्थिती आहे ससूनमध्ये? ससूनमधले जवळपास 450 ते 500 डॉक्टर्स संपावरती आहेत, पण आम्ही एमर्जन्सी ड्युटीज वगैरे सर्व चालू ठेवलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त आम्ही प्रशासनाला योग्य त्या वेळेत संपाची कल्पना दिलेली होती। त्यामुळे प्रशासनाने ह्याची पूर्णपणे दखल घेतलेली आहे आणि रुग्णसेवा जी आहे ती कोणत्याही पद्धतीने त्याच्यावरती परिणाम झालेला नाही आहे। या प्रकरणावरती ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधताना यावर प्रतिक्रिया दिली। निवासी डॉक्टरांचे आजपासून काम बंद आंदोलन असल्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, तसेच तातडीची सेवा असेल अशा वेळी आम्ही येऊ असं मार्डच्या डॉक्टरांनी सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली। जी कलकत्त्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना घडायला नको होती, परंतु ती अत्यंत निंदनीय अशी घटना घडलेली आहे आणि पूर्ण इंडियामध्ये जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत ते संपावर जात आहे आणि त्यासाठी आपल्या BJ मेडिकल कॉलेजचे मार्डचे जे सर्व रेसिडेंट डॉक्टर आहे त्यांनी त्याकरता सपोर्ट दिलेला आहे आणि आजपासून ते संपावर जाणार आहेत असं कालपासून कळवलेलं आहे। आता त्यांनी कळवल्यानंतर काल मी लगेच आमची कॉलेज काउन्सिलची मीटिंग घेतली आणि संप काळामध्ये रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये आणि कोणत्याही रुग्णाला अडचणी येऊ नये याकरता प्रत्येक विभाग प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे सगळ्यांनी ज्या ज्या ठिकाणी रेसिडेंट डॉक्टर आहेत त्या ठिकाणी आपले जे नियमित प्राध्यापक आहेत त्यांच्या ड्युट्या लावलेल्या आहेत आणि मार्ड संघटनेने असेही सांगितले आहे की इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये ते आपल्याला देणार आहेत, त्यामुळे इमर्जन्सी सर्व्हिसेसला ते आपल्याला ऑलरेडी मदत करणार आहेत।